मित्रांनो, एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारला जातोय सारखा, की सर आम्ही काही पेपर दिलेले आहे, काही पेपर बाकी आहे. येस आणि आम्हीचं आता चूक काय झाली, की काही पेपरमध्ये आमच्याकडे प्रश्नाचे जे क्रम आहे, ते लिहिताना चुकले आहे. मग आमचा पेपर त्या चुकलेल्या क्रम चुकल्यामुळे आम्हाला जे आम्ही अटेम्प्ट जरी बरोबर केले असतील, तर त्याला मार्क भेटेल का? किंबहुना तो चेक होईल का? मित्रांनो, इथे 2 गोष्टी चालतात. पहिली गोष्ट मला क्लिअर करायची बघा, की असा काही नियम नाहीये, की क्रम उलटा-पालटा लिहिला असेल तरी तुम्हाला मार्क पेपर चेक करायचा नाहीये, असा काही नियम नाही. कसाही क्रम लिहिला तरी पेपर चेक केला जातो, मार्क धरले जातात. पण याच्यात सेकंड गोष्ट पण येते. पण लक्षात घ्या, सेकंड गोष्ट अशी आहे, की शिक्षक जो असतो त्याला दररोज ॲटलीस्ट 1-2 गठ्ठे चेक करायचे. समजून घ्या, तिथला सिनेरिओ तुम्हाला देतो आहे मी एक्झामच्या पेपर चेकिंगचा. सो या गोष्टीमुळे तुम्हाला कळेल याच्यामुळे काय होतंय. मी पहिलं जे सांगितलं त्याला पण अजून मला सांगायचंय. त्या 60, 120 किमान 2 पेपर गठ्ठे जरी चेक केले, 120 पेपर चेक करायचे. सोपं नाही शिक्षकाला. एकूण एक मुलाची बुद्धी वेगळी, लिहिलेलं खराब, कसं टेन्शन असतं दिवसभर, घरचे कामं, याच्यामुळे तो टेन्शनमध्ये असलेला टीचर त्याला पेपर चेक करायचे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर असं लिहिलं क्वेश्चन नंबर 1 आहे. बरोबर, 1 मधला तुम्ही बी सोडवला, ए सोडवला, सी सोडवला, ओके आहे ना. त्या क्वेश्चन मधले बीट तिथेच आले, नो प्रॉब्लेम. त्या क्वेश्चन मध्ये बीट खालीवर झाले तरी चालतं, कारण त्याला शेवटी इकडे जो फायनल पहिल्या पानावर बेरीज करायची असते, तिथे क्वेश्चन नंबर 1 किती मार्क पडले, समजा 5, 15 मार्क पडले, त्याला द्यायला सोपं जातं. पण आता हा क्वेश्चन कशाच्या रिगार्डिंग आहे, जे मुलं चेक असं करतात बघा. क्वेश्चन नंबर 1 लिहिलाय, त्याचा बी ए लिहिला, सी लिहिला, नंतर क्वेश्चन नंबर 3 आला, ए बी सी आला, नंतर पुन्हा क्वेश्चन नंबर 5 आला, बी आला, नंतर पुन्हा क्वेश्चन नंबर 1 आठवला त्याला, अरे बी राहिला, तो लिहिला. आता गंमत काय होते, पेपर चेकिंगच्या वेळी इथे टीचरने याच्यामध्ये किती मार्क धरले, 5 आणि 5 10 मार्क धरले. या केसमध्ये 15 पैकी 15 धरले, किंवा जे काही मार्क पडतील पडले, कारण सगळे क्वेश्चन एकाच ठिकाणी. सो इट इज ओके, या केसला काहीच प्रॉब्लेम नाही, ही केस इथे आली. पण ही केस बघा, ज्याच्यात सब क्वेश्चन खालीवर झाले चालतात, पण इथे सब क्वेश्चन नाही, डायरेक्ट क्वेश्चनच डिवाइड केलाय. क्वेश्चन 1 इकडे पण आला आणि क्वेश्चन 1 इकडे पण आला. आता गफलत काय होते समजून घ्या. क्वेश्चन 1 ला त्यांनी 10 मार्क धरले, क्वेश्चन 3 ला समजा त्यांनी धरले 15 मार्क किंवा 12 मार्क, क्वेश्चन 5 ला त्यांनी धरले समजा 6 मार्क. आता पुन्हा क्वेश्चन नंबर 1 आल्यावर तो इथे पुन्हा 6 नाही देऊ शकत ना, कारण ऑलरेडी इथे दिले, डबल त्याला मार्क देता येत नाही, कारण एकच कॉलम असतो त्या क्वेश्चनचा. त्याला त्याच्या युनिव्हर्सिटीने जे हे दिलंय उत्तरपत्रिका, म्हणजे टीचरला जे दिली आहे मार्क भरायची शीट, त्यात एकच कॉलम आहे. आणि याच्यामध्ये आता ही 6 ऍड करायचे. सो इथे खाडाखोड केली तरी टीचरवर केस होण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो, मार्क चुकीचे भरले वगैरे. त्यामुळे त्या केसमध्ये टीचर्सला डबल हे काम तुम्ही करायला लावताय, की पेन्सिलीने लिहा, पुन्हा मार्क टाका, हे खोडा, पुन्हा हे करा. या केसमध्ये टीचर ऑलरेडी एवढे पेपर चेक करून वैतागलेले असतात, त्याच्यामध्ये तुम्ही हे काम करायला लावतात. त्यामुळे भरपूर वेळा काही टीचर्स असतात, आता ते टीचरवर डिपेंड आहे, काही टीचर्स असतात हे चेकच करत नाही, म्हणजे ही सेकंड केस सुद्धा येते इथे, चेक करत नाही क्रम चुकल्यामुळे. आणि काही टीचर असे असतात, हे पण समजून घ्या, दोन्ही पण गोष्टी, नाही तर मी सांगितलं काही करशाल असं नाही. मी काय सांगत असतो त्या व्हिडिओ प्रॉपरली सगळ्या बघून घेत जा, माझं काय म्हणणं आहे ते पूर्ण बघा, मग तुम्हाला काय विचारायचं विचारा. नाही तर चुकीचं ऍझम्पशन घेता, अर्धवट व्हिडिओ बघता, मग त्यात चुका होता, मग तुमचंच नुकसान होतं. असं नका करू. मी 100% ज्या गोष्टी, नंबर ऑफ टीचर्स, प्रिन्सिपल्स, HODs माझे मित्र आहेत, ओळखीचे, मी कंटिन्यू फिरत असतो, भेटत असतात, त्यांच्या अनुभवावरून मी सांगत असतो. काही टीचर सांगितलं, काही टीचर थोडे टेन्शन मध्ये असतात, किंवा प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. एखाद्याला कारल्याची भाजी आवडते, एखाद्याला कारल्याची भाजी आवडतच नाही. सो स्वभाव वेगळा आहे, तर जो तो ठरवतो, तसंच आहे. सो काही टीचर वैतागलेले असतील तर ते धरत नाही, ते म्हणते मूर्ख पोर आहे, मला कामाला लावतो, नाही धरत, नाही चेक करत, काही फरक पडत नाही. काही टीचर असतात ते विचारे ठीक आहे, पुन्हा खाडाखोड करतात, 10 आहे खोडलं, 10 चे 16 करतात. सो बोथ मेंटॅलिटी इज पॉसिबल हिअर. त्यामुळे आपण रिस्क मध्ये पडायचं नाही. आणि कधी कधी हे डबल करताना मार्कांची ऍडिशन सुद्धा चुकून जाते, कारण पूर्ण ऍडिशन केल्यावर त्यांनी इथे 10 धरले, नंतर 6 ऍड केले, त्यांना सगळं चेंज करायचंय. सो या गडबडीमुळे मार्कांची बेरीज करताना सुद्धा चुकते, मध्ये रिचेकिंग, रिव्हॅल्युएशन भानगड येऊन जाते, पुन्हा आपण गॅसवर निघून जातो. सो यामुळे कधी पण लक्षात ठेवा, प्रश्नांचा क्रम चुकीचा लिहूच नका ना. तुम्हाला ए जमतोय, समजा बी जमतोय, इथे प्रश्नामध्ये उलट पालट झालं चालेल ना, हरकत नाही ना. मेन क्वेश्चन डिवाइड नका करू. बी जमतोय लिहून टाका, सी आणि ए जमत नाही पण आठवतंय, थोडं थोडं जमू शकतं, पान कोरं सोडा ना, हे ए ला सोडा, हे सोडा, सी ला सोडा, बी लिहिलाय,
नंतर आठवेल तेव्हा लिहा, आणि समजा नाहीच आठवलं, कोरं राहून गेलं तर राहून जाऊ द्या, त्यांनी काही फरक पडत नाही. कळालं? सो या महत्वाच्या गोष्टी मी इथे क्लिअर केल्या, या फॉलो करा. अजून काही डाऊट असतील एक्झाम विषयी, हा क्वेश्चन भरपूर पोरांनी विचारला होता, त्यामुळे या क्वेश्चनचं उत्तर दिले. जे जे क्वेश्चन तुम्ही विचारतात त्यावर मी व्हिडिओ देतो. मी मागे सांगितलं होतं किती विषय राहिल्यावर बॅक लागतो, वायडी लागतो. सो जे प्रश्न विचारताय सगळ्यांवर व्हिडिओ देतो. तुम्हालाही वाटलं काही महत्वाचे प्रश्न आम्हाला डाऊट येतात, व्हिडिओ पाहिजे, कमेंटमध्ये करा, मी त्यावर सुद्धा तुम्हाला व्हिडिओ देईल. तुमचे डाऊट्स क्लिअर करा. फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, पूर्ण ऐका, म्हणजे ज्या गोष्टी मला सांगायच्या असतात त्या डिटेल कळेल, तेव्हा तुम्हाला फायदा होईल. आणि व्हिडिओ आवडले तर चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांनाही शेअर करा. आणि तसंच अभ्यास करताना नक्की आपलं पर्पल हॅट ऍप्लिकेशनवरनं अभ्यास करा, कारण अजूनही बरीच एक्झाम बाकी आहे. सो कुठलेही विषय तुम्हाला काढायचे, एका दिवसात काढायचे, तर पर्पल हॅट ऍपमध्ये प्रत्येक विषयाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि 1 ते 2 सॉल्व पेपर आहे. बस तेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन केले, त्याचेच व्हिडिओ बघितले, बाकी व्हिडिओ सोडून द्या, म्हणजे अभ्यास कमी होऊन जाईल, कमी वेळेत कव्हर होईल. आणि 2-2 सॉल्व पेपर करायला हार्डली 2-3 तास लागतील. ते सॉल्व आहे बघून सोडवायचे. एवढं जरी केलं तरी एका दिवसामध्ये सुद्धा पर्पल हॅट ऍप्लिकेशनवर तुमचे विषय क्लिअरच होतील, गोल्डन क्रिटिकल सुटतील, तुम्ही ऑल क्लिअर होशाल. आणि ऑलरेडी अभ्यास करताय आणि पर्पल हॅट घेतलं, तर जो ऑलरेडी अभ्यास करता त्यांनी पर्पल हॅट भेटल्यानंतर त्याला तर क्लिअर होऊन जाईल, हे येणारे हे फिक्स करायचं, त्याचे फिक्स रिव्हिजन होईल आणि जो तो वर्गात पहिलाच येईल. सो नक्की पर्पल हॅट ऍप्लिकेशन सोबत अभ्यास करा, इंजिनिअरिंग सोपी करा. आम्ही आहोत तुमच्यासोबत. थँक्यू.